अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचे त्रिमूर्ती परिवार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपण गुरुपौर्णिमा विशेष यामध्ये एक उपाय आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ज्याने आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, वर्षभरात अनेक सण आणि उत्सव येतात, पण गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. हा दिवस गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, ज्याच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये येत असतो. त्या गुरूंना वंदन करण्याचा हा दिवस आहे. आपल्या या हिंदू धर्मामध्ये दत्त संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाला अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा वास औदुंबराच्या वृक्षामध्ये आहे, असं म्हणजे म्हणजे भक्तांची एक श्रद्धा आहे. आणि ते खरंच आहे की औदुंबर वृक्षामध्ये त्रिमूर्ती दत्त म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. म्हणूनच आपण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबर वृक्षाचा एक उपाय करणार आहोत. चला तर मग आपण तो उपाय कोणता आहे हे बघूया. तर मंडळी, हा उपाय करताना आपण मनामध्ये श्रद्धा, भाव, भक्ती ठेवायची आहे. बघा, कोणतंही सेवा करताना मनामध्ये जर भाव असेल तरच ही सेवा फलद्रूप होत असते. जर तुमच्या मनामध्ये भावच नाही, फक्त तुम्ही सेवा करायची म्हणून करताय, उपाय करायचा म्हणून करताय, तर तो उपाय म्हणजे न केल्यासारखाच आहे. तर मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवायची. औदुंबर वृक्ष हा खूप पवित्र आहे आणि याच्या खाली जी काही आपण सेवा करतो ती अनंत पटीने आपल्याला लाभदायक होत असते. तर बघा, आता आपण डायरेक्ट उपाय कोणता आहे ते बघूया. तर बघा मंडळी, गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र आहे आणि या दिवशी हा प्रयोग करायचा आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हा प्रयोग कधीही करू शकता. तर आता याची पूजाविधी काय आहे? तर बघा, ज्यावेळेस आपण गुरुपौर्णिमा चालू होते म्हणजेच 29 जुलै रोजी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण हा उपाय करू शकतो. सकाळी स्नान वगैरे करायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. शक्यतो पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. मन शांत ठेवायचंय. मनामध्ये कोणाविषयीही द्वेष, राग नको आणि आपल्या गुरुचे स्मरण करत आपण हा उपाय औदुंबराच्या झाडाजवळ करायचा आहे. तर बघा, प्रथम एक तुम्हाला तांब्या लागणार आहे. त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. त्यात एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही पिवळ्या अक्षदा करून घ्यायच्या आहेत. तुमच्याजवळ फुले ठेवायची आहे. एक तुपाचा दिवा म्हणजेच एक पंती घ्यायची. त्याच्यामध्ये जे काही साजूक तूप आहे आपल्या गाईचं, ते टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेलही वापरू शकता. त्यामध्ये एक कापसाची वात ठेवायची आहे आणि तुम्हाला एक काड्याची पेटी लागणार आहे. हा उपाय आपण अत्यंत श्रद्धापूर्वक करायचा आहे. तर बघा, आता सर्वप्रथम काय करायचंय, औदुंबराच्या झाडाजवळ जायचंय, झाडाला नमस्कार करायचाय. आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती त्या औदुंबर वृक्षाला बोलायची आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या औदुंबर वृक्षाला सांगायच्या आहेत आणि या उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचंय. त्यामध्ये चिमूटभर हळद टाका, गुळाचा खडा टाका, अक्षदा अर्पण करा आणि हे जे काही पाणी आहे ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. झाडाला पाणी अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं बोलायचं आहे. आणि त्याआधी आपण जी काही पंथी आहे त्यामध्ये जे काही तूप आणि वात आहे ती प्रज्वलित करायची आहे. बघा, कोणती पूजा करताना प्रथम आपण अग्नी प्रज्वलित करत असतो, म्हणजेच दिवा लावत असतो आणि प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे, त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय सुरू करायचा आहे. जे काही तांब्यामध्ये जे काही पाणी आहे, हळद, कुंकू टाकायचं, त्यात थोडंसं अक्षता टाकायच्या आहेत आणि जो गुळाचा खडा आहे तो टाकायचा आहे आणि ते जल आहे ते औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. दोन्ही हात जोडून मनोभावे श्रद्धेने औदुंबर झाडाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि जे काही माझ्या अडचणी आहेत त्या दूर करा आणि माझ्या कुटुंबावर अशीच सदैव तुमची कृपा म्हणजे कृपा ठेवा आणि
असं बोलून औदुंबर झाडाला आपण 11 किंवा 21 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. या प्रदक्षिणा मारताना आपण दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून प्रदक्षिणा मारायच्या आहेत. मनामध्ये सात्विक भाव ठेवायचा आहे आणि आपलं जी काही अडचण आहे ती औदुंबर वृक्षाला सांगून ती अडचण लवकरात लवकर आमची सोडवा किंवा आमची जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा, असं म्हणून औदुंबर वृक्षाला नमस्कार करायचा आहे. यानंतर आपण औदुंबर वृक्षाची जी काही थोडीशी माती आहे तीही आपल्या जवळ ठेवायची आहे आणि आपण जेव्हा घरी येऊ तेव्हा ती माती आपल्या जी काही म्हणजे झाडाची कुंड्या असतील त्यामध्ये टाकायची आहे. कारण औदुंबर वृक्ष हा खूप पवित्र आहे आणि ही जी काही त्याची माती आहे त्या मातीमध्ये खूप काही म्हणजे सात्विक ऊर्जा असते. जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, निगेटिव्हिटी असेल ती याने दूर होत असते. तर हा उपाय एकदम साधा आणि सोपा आहे आणि छान असा हा उपाय तुम्ही सर्वांनी करायचा आहे. बघा, ज्याच्या मनामध्ये भाव आहे, श्रद्धा आहे, त्याच्यासाठी हा उपाय नक्कीच 100% म्हणजे 100% तुम्हाला याचा नक्कीच लाभ होणार आहे. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्ही करायचा आहे. आता याच्यामध्ये जी काही आपण हळद वापरलेली आहे, हळद म्हणजे मंगलतेचे प्रतीक आहे. गूळ म्हणजे गोडवा, गुळामध्ये गोडवा आहे. प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक म्हणून गुळाचे आपण वापरलं, गूळ म्हणजे आपण असा त्याच्याकडे बघितलं जातं. तांब्याचं पवित्र तांब हे पवित्र म्हणजे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्यामुळे आपण तांब्याचा तांबे हा या उपायामध्ये वापरलेला आहे. तुपाचा दिवा म्हणजे अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याचे हे प्रतीक आहे. औदुंबर वृक्ष म्हणजे गुरूंच्या चरणांची आठवण करून देणारा पवित्र वृक्ष आहे. या वृक्षाला आपल्या या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही हा उपाय अत्यंत श्रद्धेने आणि भावपूर्ण म्हणजे मनामध्ये भाव ठेवून करायचा आहे. तर बघा, आता पूजा झाल्यावर आपण या झाडाखाली शांत बसायचंय, डोळे मिटायचेत आणि शक्य होईल तेवढं नामस्मरण करायचं आहे. शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही जपही तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता. तर असा हा साधा सोपा उपाय तुम्ही या दिवशी करायचा आहे. बघा, गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस आहे. या दिवशी तुम्ही म्हणजे जसं जमेल तसं अन्नदानही करू शकता. बघा, यथाशक्ती जे काही गरजू व्यक्ती असेल त्यांना तुम्ही फळं देऊ शकता किंवा चहा-पाणी काहीतरी चॉकलेट, गोळ्या, बिस्किट वगैरे तुम्हाला यथाशक्ती जसं होईल तसं तुम्ही दान करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन जे काही गरजू व्यक्ती असतात त्यांना अन्नदानही करू शकता किंवा वस्त्रदानही करू शकता. असं या दिवशी जे काही तुम्ही दान कराल त्याचं खूप काही अनंत पटीने फळ हे भेटत असतं. या दिवशी तुम्ही असा हा उपाय साधा सोपा उपाय करायचा आहे आणि गुरुपौर्णिमेचा म्हणजेच आपल्या गुरूंचा आशीर्वाद म्हणजे तुम्ही मिळवून घ्यायचा आहे. आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट ही अशक्य नसते. प्रत्येक गोष्ट ही शक्य होत असते. त्यामुळे गुरु हा खूप महत्त्वाचा असतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तुम्ही हा उपाय कराल, त्यावेळेस आपल्या ते जो काही औदुंबर वृक्ष आहे, त्याला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबर वृक्ष नसेल, तर तुम्ही जे काही दत्त मंदिर असतं बघा तिथे किंवा आपलं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असतं, तिथे औदुंबर वृक्ष नक्कीच तुम्हाला उपलब्ध होईल आणि तिथे जाऊन हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या त्रिमूर्ती परिवाराला म्हणजे जो काही नवीन असाल, तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.